श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये वाग्देवी के कवी मांदुस रत्न हृदये. तुझवीन रीता ठाव पाहे नसे माये सर्वथा. तरी बैसून माझी जिव्हाग्री ग्रंथ पाववा शेवटावरी. तरीच धन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविक जन येथींचे ग्राहिक कोण कोण. तयाने लादले कोण इतरा लाजिरवणे अभागिया. मलमास अति पावन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षांचे. श्रीरुवाच दामोदर दया सिंधो वद दान फलाफलम. मलिमृचे विशेषेण कैकेकीकं फलं व्रतम. लक्ष्मी वदे हो दामोदरा दया सिंधो परमुदाराम. दान महात्माची या प्रकारा वदा साचार स्वामिया. कवन दाणे कवन पुण्य जोडे सार्थकता कैसे निघडे. हे वेंगाळले फळ निवाडे सांगावे रोकडे स्वामिया. श्री विष्णुर्वाच शृणु सुंदरी वक्ष्यामि लोकानुग्रह ते तवे. प्रविधानंतु दानानां फलानि मलमासकम. ऐक भामिणी चतुर देख तुझे बोल तप परोपकारक. तरी दान फळ वेंगाळलेक या मलमासा निके अवधारी. सुवर्ण दान शक्तीनुसार द्विजांते देती जे देणार. तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दरिद्राचा. तयांते दरिद्राची व्यथा होऊन नेदी मी सर्वथा. अंतिपाव विमोक्ष पंथा नवे अन्यथा हे वाणी. आता रौप्य दानांचे फळ तेही ऐक हो सकळ. तेने तुष्टे शाश्वनिळ आणि सकळ पितृव्याजे. रजत श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वितरत्यनु. पितरस्त्यस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदा. आता मुक्ता फळे आणि पोवळी तेही ऐक सांगतो बाळी. तयांती फळे वेगळाली परिसौ तू ते जाणपा. पोवळी अर्पिता पावे भुक्ती मुक्ता फळे लाभे मुक्ती. एवं मुक्ती आणि सुक्ती लाभी रीती जाणपा. कांस्य पात्र अथवा ताम्रपात्र विप्रांते अर्चिता विचित्र. तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाणे संतुष्टे चंद्र अपूपदाणे पाप संवार. अन्नदाणे सर्वेश्वर तुष्टमाण सर्वदा. उदकदान करिता जाण संतुष्टमाण तयावरुण. तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धिंते. अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार. क्षणभरी अन्न नसले जर कैवी व्यापार चालू शके. आता उपानह दान देता यम तुष्टमाण तयावरुता. पदर्थी भगवंत वचनार्थ आणा सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणांते मार्गी यमदे सुखतयांते. अश्वददिर्या दानांते अश्वरूढ स्वर्गी जाय. भुकेली या अन्नदान तृष्णार्थी उदकपान. देता स्वर्गी सुख संपन्न यम रावणे तसे तयांते. मार्गी जातांठाई अन्न उदक पूर्वी सर्वही. यमलोकी तयांते पाही पूर्वी सर्वही अन्नोदक. प्राणी निर्तवलियावरी द्वादश दिन लागती मार्गावरी. चालता तेथे यातना भारी ते गरुड पुराणी वर्णिलिसे. म्हणून येथे जे अर्पावे तेची तेथे लागे पावावे. दिदल्या विन तोण पावे हा निर्धार जाणीजे. नादमत्तु प्रतिष्ठंतु ऐसा तो वेद बोलतू. दिदल्या विन नभे प्राप्तू स्वये बोलतू जनार्दन. घृतांचे दान पिप्रा लागी देता सूर्य संतुष्टमाण तयावरुता. नसे ताप ज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी. तील पात्रा प्रदाढेन रुद्रलोके महीयते. ताम्र वा ताम्रपात्र वा यो ददातु मलिमृचे. तिळपात्र दान करी जोणर स्वर्गी सुखावती पितर. न बाधितया शणेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा. कमंडलु तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती. तेने दुष्टमाण वरुण भूपती नेत तया प्रती वरुण लोका. तेथे बहुत सौख्य तया जना काही एक नसे यातना. दंपत्या ते करी वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे. घृतदाना परद्दानं पृथ्वी या नैव विद्यते. सप्तधान्य द्विजे देयं सह दक्षिणया शुभे. सप्तधान्य अर्पिता द्विजांते तेने पूजिले सप्त ऋषींते. अरुंधती सहित यांते दंपत्य पूजा घडली पै. ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार.
परिकिंचित गोदाणांते तत्पर होऊन कथा विस्तारिजे। आणि काठवले मजला गुणी सछिद्र अनरसे दाणी। त्रिदिन दशक विप्राला गुणी प्रतिदिन अर्पावे। संपूर्ण जयान घडे एक मास तरी सायांचे अर्पी पांच परवास। द्वादशी पौर्णिमा अमावस्येस व्यतिपात आणि वैधृती। ही मुख्य पर्वे बोली जे मार्गे तू ते निवेदिले कमळजे। हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेने संतुष्टे मी तयावरी। आता गोदान केली यांचा प्रकार सांगतो ऐका सविस्तर। पूर्वी दक्षिणे समही स्मृती नगर असो थोर प्रसिद्ध पै। चारी वर्ण सभोग साधन शस्त्रांवरी वर्णिती जण। नित्याचरली दान पुण्य वेदाध्ययन विप्रकरिती। आधी व्याधी दरिद्र पाही नगरी धुंडिता न दिसे काही। अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय। प्रभू तेथीचा धार्मिक रत पुत्र ऐसी प्रजा पाळीत। लांछन घे न्याय करीत तेची धन्य भूपती। असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्र एक द्विज शर्मा। वेगळा जो कर्म कर्मा चालवी नेम शस्त्राधारे। घरी सदा अग्निहोत्र कांता भामिनी सुपात्र। पोटी नाही पुत्र कलव भिक्षांत्रे गात्र संरक्षितसे। ऐसा तो सत्पात्र विप्र राणा प्रसंगी अतित आदिया जाना। गृहिणी पजेल जे अन्न तया लागुण अर्पितसे। ऐसे करिता बहुत काळवरी तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी। फिरत फिरत तया नगरी येऊन या राहिला। परिमाध्यान्य काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नांचा गोळा। म्हणून शोधित चालीला ग्रामा माझी ते समयी। तव पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्न अर्पी पांथस्तासी। तयाने गृह दाखविता त्यासी द्विज शर्म्यासी भेटला। म्हणे माध्यान्य समयी क्षुधित समयी पातलो मी अतीत। ऐसी ऐकतांची विप्रमात आला धावत द्विज शर्मा। बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण येरू काय बोले वचन। तोची श्लोक अवधारा पूर्ण काय वचन बोलिला। विप्रउवाच क्षुधानलेन तप्तानां विषवत्स्यं कलार्चनम्। अन्योद्योषतमात्राणां दातावश्य भवेदुना। म्हणे क्षुधानळे तप्त देही विषवत वाटे उपचार सर्वही। तरी अन्न औषधांते दाता होई आहे किंवा नाही दाता तयावदे। तथास्तु म्हणून आसनी वैसवीला भोजन देऊनी तृप्त केला। मग स्वागत पुस्ता झाला कोठुनी आला परिवार केवता। येरू म्हणे तीर्थभ्रमण करीत स्वयमी एकला फिरत। माता पिता बंधू दुहिताप्त पुत्र ना कांता मज लागी। जरी माते अपंगाल गृही तरी सेवा करुण मिराही। कदा वचनार्थ करुण देही अंतरनेदी विप्रराया। जाणून निर्मळ अंतरी म्हणे स्वस्थ राहे माझे घरी। काही न सांगे चाकरी पुत्रा परिवर्तावे। ठेवून घेतला तया लागुणी नाम तयांचे नारायण। सेवा करीण कंटाळे म्हण पडिले कार्य संपादी। आधीच तीर्थवासी पवित्र वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र। निकपटे सेवा विचित्र विचित्र सेवी गात्र तयांचे। ऐसे वर्तता बहुकाळावरी तव नवल वर्तले परी। विप्रस्त्री होती म्हातारी झाली गरोदरी त्या पुण्ये। तव विप्रमणी बहुत हर्षला म्हणे संतान होते मजला। याचा पाय गुण मजला भला गर्भ राहिला 60 वर्षी। ऐसे मानुनी या हर्षास तव गर्भा आले पूर्ण दिवस। प्रसूत होता विप्रस्त्रियेस पुत्र तियेस पै झाला। मग तो विप्र आनंदेनाचे उडे म्हणे पहा आश्चर्य केवढे। आजवरी न पाहिले निवाडे पुत्र मुख जन्मवरी। म्हणून बहुत सोळा करी साहित्य मिळवाया परोपरी। परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षण द्वारी बैसावया। मग नारायणांते म्हणे तेव्हा द्वारी रक्षण बैसे सदैवा। मी जातो पारखे गावा साहित्या लागुणी पया आता। तरी उदयिक 5वा दिन सटवी पूजा लागे करणे। या लागी वैसे सावधान द्वारी रक्षण विप्रराया। ऐसे निवेदुनी तयासी आपण जाय पारखे ग्रामांसी। मागे द्वारा समीपदेशी बैसे रक्षणासी नारायण। रात्र झाली यामिनी 2 तव तो पंचमीचा दिवस लक्षुण। देवी येती झाली चालून पुत्राक्षरा लागी पहावया। सुंदर दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ। त्वरित निरखुणी या बाळ माघारे तात्काळ परतली। इतके कृत्य तये क्षणी नारायण देखुण नयनी। हातव पुण्यवंत प्राणी जाहले म्हणून दर्शन। मग ती येते पदरी धरिले म्हणे तू कवण पातलीस ये वेळे। यक्षिणी की पिशाच्च बाळे सांग वहिले मजलागी।
येरी जिडकावी तयांते दूर होई म्हणे ब्राह्मणा ते, काय कारण तुझ पुसावयांते सर पारता माघारा. येरू म्हणे तू ते सर्वथा जाऊ नेदी मी तत्वता, तू कवण हे सांग वार्ता मग आलिया पंथा जाई जे. ऐसा दुराग्रह पाहोणी बोलती झाली ते भामिनी, म्हणे तू पुण्यवान म्हणून दर्शन तुझ लागुणी दिधले, मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी. पुत्राक्षरे आम्ही निरखावी ब्रह्म वरदे करुणिया, आता सोडी जाऊ दे माते येरू म्हणेन घडे निरुंते. काय अक्षर याची आवाळांते ते माते निवेदून सुखी होई, ऐकून तयांचे वचन देवी वदे तू ते काय प्रयोजन. जे होणार ते सुखे होतसे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके. तव विप्र लागतसे चरणी सांगई तुके कृपे करुणी, मग आणिक पुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत. म्हणे हा विप्रकुमार पाही धनधान्य नसे याचे दैवी, कांतापुत्र तेही नाही उदरनिर्वाह केवता. तरी तक्र विक्रय करुण चालेल याचे उदरपोषण, शतायुषी असे हा पूर्ण मरण काळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी येरे नमस्कारुणी बोळविली. मणी म्हणे हे नाथ चंद्रमौळी कैवी कुळी पुत्र ऐसा, केवढा पवित्र विप्र राणा ऐसा पुत्र तया लागुण. काय ऐसे संतान होऊन निसंतान परिभले, केवढा हर्ष विप्रांचे मणी जन्मदारभ्य सोहळा देखुणी. प्राण देईल हा ऐकता क्षणी म्हणून मौनी न बोलावे, गोष्ट ठेविली जीवींचे जीवी कोणा ते न वदे काळत्रयी. असो विप्र येऊन स्वगृही सोहळा संपादिला आनंदे, द्वादश दिनी जात कर्म करिता झाला विप्रोत्तम. संभ्रम ठेविले नाम बहुत लळा पुत्रावरी, ऐसे लोटले बहुत दिन तो पंचम वर्षी पुत्र निधान. वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती, ते समयी कन्ये ते प्रसवली देखून विप्र आनंद मिळी. म्हणे कृतकृत्य झालो ये काळी झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्या गळा याचा पाया गुण लाभला भला, ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती मी वैसेन द्वार दिशे प्रती, मागुती येता यक्षिणे सती पुसेन तिज प्रति वृत्तांतू. ऐसा निश्चय निजमणी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण वैसला. तो पांचवेदिनी यक्षिणी तेच वेळा लक्षुण तात्काळ प्रगटली. अक्षरे निरुखुण कन्येचे भाळी निगती झाली ते क्षणी बाळी. तव येरे पदरी दृढ धरिली नमस्कारी भावार्थे, म्हणे माते कृपा करुण मजसी सांग कन्याक्षर ती कैसी. येरी म्हणे वारंवार कापुससी मूर्ख होसी रे ब्राह्मणा, येरू मागता चरणी लागे कृपा करुणी मजला सांगे. आणिक न मागे काही अंगे जान शुभांगे यक्षिणी, मग भिडेस्तव यक्षिण पाही बोलती झाली ते समयी. म्हणे विवाह तव दैवी नाही इचिया विप्रवर्या जाणपा, माता पिता आप्तवर्ग न करिता हिचा संसर्ग. ही जार कर्मी विचरोण मार्ग उदरनिर्वाहा ते करील, त्याही वरी पूर्ण आयुषी रोग व्याधी नाही शरीरासी. शतवर्षे इचिया कर्मासी प्रवर्तित निश्चयेशी जाणपा. ऐसे वदून ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली, ऐकोण जीवी तळमळी नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा देवा हे काय दैवा पुढे नाही उपाय, केवढा पवित्र विप्रराय संतानला हे कैवी ऐसे. असो होणार ते होऊन जात परी कोणातने नवदेची मात, मनीच ठेविलीसे गुप्त साधी कार्यार्थ वरीवरी. ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले, पंचवर्षी कन्यारत्न झाले ऐसे उभयंता ते. तव द्विज शर्मा पावला निधन कांता करी सहगमन, धन्य ते पतिव्रता सती रत्न टाकून लहाणे मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नवे भले आचरती बाळेती न देखे मी. ऐसा निश्चयी मानसी केला उपरी मास 4 क्रमिता झाला, मग ग्रामवासी जना सकळा निरविता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले तवती कन्यापुत्र कोल्हाळे, आरडून गळा पडू लागले देखते झाले आबाल वृद्ध. देखून तयांची करुणा अश्रू आले जनाची आनयना. म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके कैवी जगतील, नाही तयांते पाळिता पोसिता नाही माता आणि पिता. नाही द्रव्याची वार्ता कैवी भगवंता हे केले, ऐसा जनाचा कोल्हाळ टपटपा अश्रू गाळती सकळ. नारायण हृदयींचा कोमळ परिफुटके कपाळ पैयांचे,
बाळपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दरिद्रावस्था. त्याही वरी जार कर्म तत्वता, जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघोणी, तळमळू लागली बाळे दोन्ही. मग जन समुदाय आश्वासुनी, मुनी प्रतिपाळ दिनरजनीच करिता ती. परी होणार ते नटळेची निश्चित, कोण टाळू शके ब्रह्मलिखित. ते अनायासे होत जात, न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्यांचे घरी. तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीतसे. जाऊन राणांत पाही, तृण आणि तसे लवलाही. निज करे तिचा पैसा सांचवी, क्रय विक्रय लावित क्रांते. भगिनींते वय 5 वर्षी, आपण स्वय 10 वर्षा. परी उदरनिर्वाह परियेसी, उभयंता सरसी लोटीत. कन्यामुत्रिका पात्र घेऊणी, उदक आणि तसे प्रतिदिनी. येरू स्वकरे दयाची कथली घेऊणी, दधी मथुण करी तक्र. तयाचा विक्रय करून, लागल ते आणून धान्य. ते उभयंता पचवून, उदरपोषण करिता ती. ऐशे लोटली वर्षे 2, तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एक सभाग्य वेश्या जाण, उतरली येऊन नदी तिरी. समागमे गजश्वरथ, दास दासीही ते बहुत. स्वये हेही स्वरूपवंत, अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तिरी, विप्रकन्या देखिली नेत्री. मृण्मय पात्र घेऊन शिरी, तेही घाबरी पाहातसे. कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राहे. तव वैशेणे रवलाहे, पाचारिले आपणापै. मग पुस्ती झाली वर्तमान, म्हणे तू कमणाची कोण. स्वरूपे दिससी सुंदर पूर्ण, वस्त्र मळीन फाटके. तुंते ऐशी दशा प्राप्त झाली, कवणे दुर्जने तुंते गांजिली. वर्तमान सांग मज जवळी, मग ते विप्रवाळी बोलत. माय बापे गेली मरुण, एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी पतिहीन, दरिद्रे पूर्ण पिडिलेसे. ऐसे वर्तमान ऐकुणी, वैश्या द्रवली अंतकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुणी, दिधले काढुनी भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसीच बसली रथावरी. वैश्या निघून गेली सत्वरी, हे जगनेत्री पाहता ती. परी कोणी न बोलती बोला, म्हणती कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणाराला कोण पाहे. तो येरीकडे विप्रकुमार गृही, तृण घेऊन आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहांच्या ठाई, म्हणून पाही चहूंकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊंके नसेची तयाला. मग ग्रामवासीये पाहिला, तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षिणांतरी होऊन आठवी श्रीहरी. म्हणे माझी पूर्वदशा खरी, फळा आली एकाळी. माता पितयांचे निदान, पदरी नाही काही धन. आम्ही उभयंता बाळे दीन, अनाथ होऊन पडलो असो. त्या माझी हा विघड पडिला, आता कोणी नसेंकी मजला. ऐसा विलाप करिता झाला, रडो लागला अट्टाहासे. ऐसे कर्म तया घडून आले, पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढली प्रसंगी. आता धेनू सेवा पळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयंतासी, ते सावकाश परिसीजे. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणेचे समंत, मनोहर सुत विरचित 22तमोऽध्याय गोडहा. इति 22तमोऽध्यायः.